दगडूशेठ हलवाई ट्रस्ट सुवर्णयुग मित्र मंडळ यांच्यातर्फे आजच्या आरोग्य शिबिरामध्ये मला सहभागी होण्याला मिळाले, याबद्दल मला खूप जास्त आनंद वाटतो आहे। विद्यार्थी पालकत्वाच्या या उपक्रमामध्ये गेली 15 वर्ष ही सर्व कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत। हे सर्व विद्यार्थी जे काही दृष्टीने वंचित असतील त्यांना त्यांचं आरोग्य नीट राहावं, मानसिक आणि शारीरिक वाढीमध्ये आपला सहभाग असावा, यासाठी हे सेवाभावी डॉक्टर्स इथे विनामूल्य कार्यरत असतात आणि वर्षभर त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात। शरीराने आणि मनाने सुदृढ होत असतानाच हे सगळे विद्यार्थी सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांचा संस्कार वर्गही या उपक्रमात समाविष्ट केलेला आहे, ज्या योगे त्यांचा सुजाण पालक नागरिक म्हणून पुढे त्यांची वाढ होईल याचीही दक्षता या उपक्रमाने घेतलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारच्या उपक्रमातून जे काही सामाजिक बांधिलकीचं भान ही संपूर्ण वैद्यकीय सेवाभावी मंडळी दाखवत आहेत आणि ट्रस्टनी हा जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे। अशा प्रकारचे उपक्रम आपल्या संपूर्ण भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आणि तरुण पिढीचं संवर्धन करण्यामध्ये उपयोगी पडतील असं मला मनापासून वाटतं। दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अनेक सामाजिक उपक्रम आहेत, त्यातला हा एक उपक्रम आहे आणि त्यांच्यासाठी मला असं म्हणावंसं वाटतं, विंदा करंदीकरांची कविता की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे, असे देणारे हजारो हात जेव्हा अशा उपक्रमात समाविष्ट असतात तेव्हा हा उपक्रम नक्कीच पुढे फार मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणेल असं मला मनापासून वाटतं। नमस्कार, मी तन्मय काळे। मी या योजनेत 5 वर्ष आले या योजनेत आहे। आमची जय गणेश पालतत्व योजना आहे। या योजनेमध्ये मी जवळजवळ 5 वर्ष आली या योजनेत आहे, परंतु प्रत्येक वेळेस मला या योजनेचा लाभ होतो म्हणजे होतोच, कारण की इथे ज्या गोष्टी आम्हाला शिकवतात त्या आम्हाला घडवण्यासाठी असतात। म्हणजे शिक्षण हे कोणीही देतं, पण संस्कार मात्र हे आमचं ट्रस्टच एकदम मूलभूतपणे देऊ शकतं, याचा मला चांगला दांडगा अनुभव आहे। तर आज आमच्या संस्थेने, आमच्या ट्रस्टने आरोग्य शिबिर भरवले आहे। तर यात आमचे कान, नाक, डोळे या सर्वांची तपासणी केली आहे। तर त्याच्यात काही दुर्गुण किंवा काही आजार असतील तर त्याचा देखील आम्हाला त्याच्यावरती काय उपचार करता येतील, त्याचे काय तोटे आहेत ते देखील सांगितले। सरांनी त्याच्यावरती मार्गदर्शनही केले, काय केल्याने काय होईल आणि काय केल्याने कशाने फायदा होईल हे देखील योग्यरित्या आम्हाला सांगितले आहे। त्यामुळे मी या ट्रस्टचे ऋणी आहे। धन्यवाद। नमस्ते, माझं नाव स्नेहल परदेशी। मी जय गणेश योजनेमध्ये माझ्या मुलाचं नाव श्रेयस परदेशी तो आहे। शाळेकडून त्याचं नाव आलं होतं, त्याच्यामुळे त्याचं नाव योजनेमध्ये आलेलं आहे। गेले 2 वर्ष आम्ही या योजनेचा लाभ घेतो आहे। 31 ऑक्टोंबर 2023 पासून आरोग्य शिबिर झालं होतं, त्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची आम्हाला नावं दिली होती एरियानुसार। तिथे आम्ही रूपनवर सरांकडे जातो आहे, आत्ताही जाते आहे मी। 1 वर्षामध्ये मुलामध्ये माझ्या खूप फरक पडलेला आहे। त्याचा म्हणजे त्याच्या वडील गेल्यानंतरचं त्याची जी कंडिशन होती आणि आत्ताच्या ह्याच्यात खूप बदल झालेला आहे। होमिओपॅथीमुळे मला खूप आधार मिळाला, त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे। नमस्कार, मी अंजली दशरथ जाधव। मी या पालतत्व योजनेमध्ये आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्यातर्फे दरवर्षी पालतत्व योजनेतील मुलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले जाते। या शिबिरामध्ये 20 पेक्षा जास्त डॉक्टर आहेत आणि ते नेहमीच मुलांना मार्गदर्शन करतात आणि मला डॉक्टर विनायक रुपनवर हे आहेत नेमून दिलेले आणि त्यांनी मला परीक्षेच्या काळामध्ये डिप्रेशन, अँझायटी याच्यावर उपचार केला आहे आणि मला त्याच्यामुळे खूप मदत मिळालेली आहे आणि मी स्वतः डॉक्टर होण्याची तयारी करत आहे। त्यामुळे मला ह्यांच्याकडे बघून खूप प्रेरित वाटतं किंवा ह्यांच्याकडनं मार्गदर्शन नेहमीच मिळतं आणि मला असंच पुढे जाऊन समाजसेवा करावी ह्यांच्याकडे बघून असं वाटतं। धन्यवाद।